नमस्कार. स्पर्धा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण आज संविधान निर्मिती भाग 2 पाहणार आहोत. मागील व्हिडिओत आपण संविधान निर्मिती भाग 1 पाहिलेला आहे. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास मिळेल. धन्यवाद. तर चला मुलांनो, आपण संविधान निर्मिती भाग 2 सुरू करूयात. संविधान निर्मिती, संविधान सभा हा आयोगाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे. या घटकावर प्रत्येक वर्षी प्रश्न असतात. तर पहिला मुद्दा आहे संविधान सभेच्या विविध समित्या. संविधानाची निर्मिती करत असताना अनेक समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही महत्त्वाच्या समित्या आज आपण अभ्यासणार आहोत. संविधान सभेचे कामकाज पाहण्यासाठी समित्यांची नियुक्ती केली गेली होती. त्यापैकी काही 8 समित्या महत्त्वाच्या होत्या. त्यातील पहिली समिती आहे सुकाणू समिती. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर के.एम. मुन्शी हे होते. त्यानंतरची महत्त्वाची समिती होती कार्यपद्धतीविषयक नियमन समिती. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतरची समिती आहे संघराज्य घटना समिती. या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते. प्रांतीय राज्यघटना समिती, प्रांत म्हणजे राज्य, या समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. राष्ट्रध्वज समिती, राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यानंतर मूलभूत अधिकार अल्पसंख्याक समिती, याचे हे अध्यक्ष सरदार पटेल हे होते. मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती यामध्ये काही उपसमित्या होत्या. तर त्यातली पहिली आहे मूलभूत अधिकार उपसमिती, ज्याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी हे होते. त्यानंतरची उपसमिती होती अल्पसंख्याक उपसमिती. या समितीचे अध्यक्ष एच.सी. मुखर्जी होते. आणि मुलांनो, आता हा मुद्दा लक्षात घेतला तर आयोग यावर प्रश्न विचारू शकतो, किंबहुना विचारले आहेत. कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो? जोड्या लावा. अध्यक्ष आणि समिती यांच्या जोड्या लावा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारलेला आहे. आयोग नेहमी काही मुद्द्यावर प्रश्न विचारत असतो. ते महत्त्वाचे मुद्दे आपण काळजीपूर्वक अभ्यासले गेले पाहिजेत. याच मुद्द्यावर आयोगाने 2013ला एक प्रश्न विचारलेला आहे. संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती के.एम. मुन्शी, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती मौलाना अबुल कलाम आझाद, असा प्रश्न विचारला गेला होता. तर यापैकी चुकीची जोडी आहे अल्पसंख्याक उपसमिती मौलाना अबुल कलाम आझाद, हे त्याचं चुकीचं उत्तर आहे. तर असे प्रश्न यावर विचारले जातात. पुढे पाहूया भाषा प्रांत आयोग. आता भाषा प्रांत म्हणजे प्रांतांची रचना नेमकी कशी करावी, कोणता मुद्दा लक्षात घेऊन करावी, यावर चर्चा झाल्यानंतर भाषावर आधारित प्रांत रचना करायची की कसे, यावर अभ्यास करण्यासाठी एस.के. दार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे एस.के. दार हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, तरीही त्यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतरची समिती आहे सर्वोच्च न्यायालय समिती. या समितीचे अध्यक्ष एस. वरदाचारी हे होते. एस. वरदाचारी
हेही संविधान सभेचे सदस्य नव्हते, तरीही त्यांना सर्वोच्च न्यायालय समितीचे अध्यक्ष बनवले गेले. मित्रांनो, पुढील महत्त्वाची समिती आहे मसुदा समिती. मसुदा समिती ही संविधान निर्मितीमधील सर्वात महत्त्वाची समिती होती. या समितीचे मुख्य कार्य संविधानाचा मसुदा तयार करणे. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 हे याचे सदस्य होते. त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. प्रारूप संविधान तपास समिती. आता संविधानाचे प्रारूप तयार झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी एक समिती नेमली गेली होती, जिचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. पुढची समिती आहे नागरिकता याविषयीची समिती नेमण्यात आली होती. यामध्ये नागरिकांचे हक्क, कर्तव्ये याविषयी विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती, जिचे अध्यक्ष एस वरदाचारी होते. अधिकारपत्र समिती. या समितीचे अध्यक्ष अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे होते. संविधान सभा कार्य समिती. या समितीचे अध्यक्ष जी.व्ही. माळवणकर हे होते. वरीलप्रमाणे विविध समित्यांची नेमणूक संविधान निर्मितीसाठी करण्यात आली होती. आता आपण मसुदा समिती याविषयी माहिती पाहूया. संविधान सभेतील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. स्थापना. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. स्थापना खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि इतर 6 सदस्य. याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. सभेतील इतर सदस्य पाहूया. सभेत इतर सदस्य त्यापैकी एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के. एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन. माधवराव हे बी.एल. मित्र यांच्या जागी त्यांची नेमणूक केली गेली. पुढे आहेत टी.टी. कृष्णमाचारी. तर टी.टी. कृष्णमाचारी हे डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी यांची नेमणूक झाली. घटना समिती. या समितीवरही बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आयोगाने असाही एक प्रश्न विचारला आहे की पुढीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. 4 पर्याय दिले जातात, त्यापैकी अयोग्य पर्याय आपणास निवडायचा असतो. तर मित्रांनो, लक्ष द्या, महत्त्वाचं आहे. या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. एकूण 7 सदस्य, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 सदस्य. पुढे आहे घटना समितीतील बिगर काँग्रेसी सदस्य. घटना समितीत काँग्रेस सदस्य मोठ्या प्रमाणात होते, परंतु काँग्रेस पक्षाचे सदस्य नसणारे इतरही काही जण घटना समितीमध्ये होते. त्यामध्ये आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन.जी. अय्यंगार, एम.आर. जयकर, सच्चिदानंद सिन्हा, जे संविधान सभेचे हंगामी अस्थायी अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष बनले. श्यामाप्रकाश मुखर्जी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, के.टी. शाह, एच.सी. मुखर्जी, एच.एन. कुंजरू, सरदार हुकुमसिंग, पंजाबराव देशमुख, महावीर त्यागी आणि ठाकूरदास भार्गव हे बिगर काँग्रेसी सदस्य संविधान सभेमध्ये होते. संविधान निर्मिती प्रक्रिया. यामध्ये 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
संविधानाचा अंतिम मसुदा सादर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा जो अंतिम मसुदा आहे तो 4 नोव्हेंबर 1948 रोजी सभेसमोर सादर केला. 4 नोव्हेंबर 1948 ते 19 नोव्हेंबर 1949 या दरम्यान मसुद्यावर प्रथम वाचन करण्यात आले. 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 द्वितीय वाचन. प्रथम वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते इथं थोडीशी दुरुस्ती करावी लागेल. इथं 9 नोव्हेंबर 1948 प्रथम वाचन. 1949 झालं आहे पण इथं 1948 प्रथम वाचन. द्वितीय वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 या दरम्यान दुसरे वाचन झाले. 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 दरम्यान संविधानामध्ये मसुद्यावर तिसरे वाचन घेण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यावर अध्यक्ष व सदस्य यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सभेतील 299 सदस्यांपैकी त्या दिवशी केवळ 284 सदस्य उपस्थित होते. त्यांनी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. यावरही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की संविधान सदस्य किती आणि त्यापैकी किती जणांनी त्यावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. तर संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये संविधानाचे वाचन एकूण 3 टप्प्यात करण्यात आले. पहिले 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 मध्ये प्रथम वाचन. 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 द्वितीय वाचन. तृतीय आणि अंतिम वाचन 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो मसुदा पारित करण्यात आला आणि त्यावर अध्यक्ष व सदस्य यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सभेतील 299 सदस्यांपैकी त्या दिवशी 284 सदस्य उपस्थित होते. त्यांनी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले. लक्ष द्या मुलांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हा व्हिडिओ जर लक्षपूर्वक ऐकला तर मला खात्री आहे की इतर कोणतेही पुस्तक किंवा नोट्स वाचण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. बऱ्याचशा मुलांचा इथं असा समज होतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. तर संविधान स्वीकारले पण प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची 26 जानेवारी 1950 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. आता 26 जानेवारी हा दिवस का घेण्यात आला तर याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये 26 जानेवारी हा दिवस स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला गेला होता. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भारतीय स्वतंत्रता अधिनियम 1947 आणि भारत सरकार अधिनियम 1935 समाप्त झाले. म्हणजे काय तर संविधानाची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी संविधान सभा या 2 अधिनियमाप्रमाणे कारभार पाहत होते. संविधान निर्मितीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान लक्षात घेता त्यांना संविधानाचे जनक किंवा शिल्पकार असे म्हणतात. तसेच त्यांना आधुनिक मनु ही संज्ञा किंवा उपमा दिली जाते. तर लक्षात घ्या मुलांनो, लक्षात ठेवण्यासारखं 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान स्वीकृत करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पुढील
महत्त्वाचा मुद्दा आहे संविधान किंवा घटना समितीच्या कामकाजाविषयी टीका. तर घटना समितीच्या कामकाजाविषयी अनेकांनी टीका केलेली आहे. त्यात प्रथम आहेत लॉर्ड विस्काउंट यांनी घटना समितीचे वर्णन करताना ते म्हणतात की घटना समिती ही हिंदूंची संस्था होती. हिंदूंची संस्था अशी टीका लॉर्ड विस्काउंट यांनी केलेली आहे. त्यानंतर विन्स्टन चर्चिल यांच्या मते घटना समितीमध्ये भारतातील केवळ एका बहुसंख्य समुदायाचे प्रतिनिधी होते. तो समुदाय म्हणजे हिंदू, अशी टीका यांनी केली. ग्रॅनव्हिल ऑस्टिन, इथं ग्रहण झाले पण इथं दुरुस्ती करावी लागेल आपल्याला, ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांच्या मते घटना समिती ही अंगभूतपणे एक पक्ष देशातील एक पक्षीय संस्था किंवा समिती म्हणजे काँग्रेस, आणि काँग्रेस म्हणजेच भारत, असे टीका त्यांनी केली. महात्मा गांधींनी देखील ही समिती सार्वभौम संस्था नव्हे अशी टीका केली होती. महत्त्वाचं आहे मुलांनो, महात्मा गांधींनीही घटना समितीवर टीका करताना ते म्हणतात की ही समिती सार्वभौम संस्था नाही, अशी टीकाही महात्मा गांधी यांनी केलेली आहे. काहींच्या मते कालापवे म्हणजे बराचसा कालावधी, अनावश्यक कालावधी घटना निर्मितीसाठी खर्ची करण्यात आला, अशीही काही जणांनी टीका केलेली आहे. पुढे काही जण अशीही टीका करतात की समितीमध्ये कायदा तज्ज्ञ आणि राजकारणी यांचा भरणा जास्त असल्यामुळे जी घटना समितीची जी किंवा संविधानाची जी भाषा आहे ती समजण्यास खूप क्लिष्ट आणि अवघड आहे, अशीही काही जण टीका करतात. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे घटना समितीविषयी काही इतरही महत्त्वाच्या तरतुदी किंवा तथ्य आहेत, ते आपण पाहूयात. संविधान सभेने हत्ती, लक्षात घ्या मुलांनो, हत्ती हा प्राणी प्रतीक म्हणून स्वीकारले. हत्ती या प्राण्यांची नेमणूक त्याने प्रतीक चिन्ह म्हणून केली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सर बी.एन. राव हे संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली. महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारलेला आहे. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? तर ते सर बी.एन. राव हे होते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे H.V.R. अय्यंगर हे भारतीय संविधान सभेचे सचिव, लक्षात घ्या मुलांनो, सचिव H.V.R. अय्यंगर हे भारतीय संविधान सभेचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली होती. पुढे L.N. मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य प्रारूपकार म्हणून नियुक्त केले गेले होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी भारतीय संविधान स्वहस्ते लिहिलेले आहे म्हणून ते संविधानाचे प्रमुख सुलेखक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 संविधान सभेचे प्रथम सत्र. आता यावर प्रश्न विचारलेला आहे, संविधान सभेचे प्रथम सत्र कोणत्या कालावधीमध्ये घेण्यात आले? तर याचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 या दरम्यान संविधान सभेचे प्रथम सत्र घेण्यात आले. पुढे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या दरम्यान घटना समितीचे शेवटचे आणि 11वे सत्र झाले. यामध्ये संविधानाची स्वीकृती करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी घटना समितीने संविधान स्वीकृत केले आहे. घटना समितीची 24 जानेवारी 1950 रोजी बैठक झाली. ही शेवटची बैठक होती घटना समितीची. या बैठकीत भारताच्या राज्यघटनेवर सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे, ज्यामध्ये संविधान सभेच्या समित्या, त्यामधील विविध समित्या, त्यांचे अध्यक्ष, मसुदा समिती,
त्यामधील सदस्य, तसेच संविधान सभेचे सत्र, संविधान सभेवर झालेल्या टीका याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर सदर व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पहा. मला खात्री आहे हा व्हिडिओ काळजीपूर्वक जर पाहिलात तर या घटकावर इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही पडणार. तसेच असे नवीन व्हिडिओ, प्रत्येक विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.